अक्षताला न्याय द्या। तर मंडळी आज आपण जमलो असणार कोपर खेळण्यामध्ये। कोपर पूर्ण कोपर खेळणे, कोपर खेळणे टू वाशी सेक्टर 17 असा हा मुख्य मोर्चा असणार आहे। आणि मुख्य मोर्चासाठी पब्लिक पूर्ण कोपर खेळणे भरून गेल्या, म्हणजे आपली पूर्ण नवी मुंबई, ठाणे, रायगड सगळीकडनं पब्लिक इथं आलेले आहे। आणि आपल्या खरोखर आपल्या अक्षता ताईला न्याय देण्यासाठी सर्व पब्लिक इथं आलेली आहे। तर चला तुम्ही मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा। अक्षताला न्याय द्या, अक्षताला न्याय द्या। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, न्याय द्या, न्याय द्या, अक्षताला न्याय द्या, अक्षताला न्याय। विराज ए मागे या, सगळ्यांनी मागे। आपल्याला 8-8च्या रांगेत यायचं आहे। महिला भगिनीच्या मागे पुरुष असतील, कोणत्याही पद्धतीची धक्काबुक्की होणार नाही याची कृपया। नाही नको नको, मध्ये बॅनरच्या पुढे चालणं। पालन करा। आता थोड्या वाशी आणि सुरुवातीला मोर्चामध्ये दिसतंय घरातून पूर्ण स्त्रीवर्ग दिसतंय। आणि हा जनसमुदाय बघत आहे, हा फक्त आपल्या अक्षताताईसाठी आलेला जनसमुदाय, अक्षताईला न्याय मिळण्यासाठी आलेला। फाशी द्या, 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 न्याय द्या, न्याय द्या। बांधवांनो, संयमाच्या मार्गाने, मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केलं, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचंच ऋण आपल्याला व्यक्त करावे लागेल। तर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या विनंती करणार आहे की आपल्या भावना, ज्यांनी आपली बहीण गमावलेली, आपली सख्खी बहीण जिनी गमावली, तर ती कोमलला माझी विनंती असेल की कोमलला विनंती आहे, नाही तिकडे समोर घे ना कोमल। माझी हीच विनंती की माझ्या दीदीला न्याय मिळाला पाहिजे। नराधमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे, ही माझी विनंती। आणि जी लोक आहेत, ज्यावेळी आम्हाला सरकार दिला, ज्यावेळी मला मदत केली, त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार।
संशयित आरोपी असल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होत आहे। जी घटना झाली ती अतिशय दुःखद झाली। अतिशय निर्घृण पद्धतीने या बिचाऱ्या तरुणीचा त्या ठिकाणी अंत झाला। माणुसकीला काळीमा भासणारी ही घटना ज्या नराधामाने केली, तो जरी परराज्यातला असला तरी त्याच दिवशी आपण आपले पथक तिथे पाठवलेले आहेत। त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे। त्याचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर 1 ते 2 दिवसातच आपण त्या नराधामाच्या मुसकी आवळणार आहोत आणि त्याच्या मुसकी आवळल्यानंतर ऐकून घ्या त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। माझी मुलगी आहे। आम्ही एक एक गोष्ट असं मुलगा ड्रग्स करू ते सगळा ड्रग्स करतोय। हे रेप आणि हे उरणमध्ये परत कधीच नाही होणार असं हे गॅरंटी घेऊ शकताय का? हे आम्हाला पाहिजे परत कधी झाला आणि असं हे विचार पण नाही आला पाहिजे। एक एक पोरं आजकालचे छोटे छोटे पोरं 7, 8वीचे 7वीचे पोरं ड्रग्स करतात स्कूलमध्ये, ते 4 फाट्यावरती त्या जाग्यावरती ते ड्रग्स विकतायत खुले आम उरणमध्ये। एवढूचा उरण आहे, काय करतात पोलीस प्रशासन? काय करताय हे पोलीस? टाकतायत, बेल भेटली काढतायत, कचेरीमध्ये जा, कोर्टात जा, पण ते रेप झालाय ते नाही द्या प्लीज। आणि आत्ताच्या आता होल्डून काहीच नाही होणार आहे आणि हे परत कधीच नाही घडायला पाहिजे उरणमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे खूप चालू आहे। ते 100% फाशी मिळणार हा विषय वडील ऐक। आता आपल्याला पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का? नाही। मग आपण न्याय पोलिसांकडून आणि 100% वडील आहेत सर्व नेत्यांची, सर्व सामाजिक संघटनांची एकच मागणी ही फाशी जन्मठेप नाही, फक्त फाशी आणि फाशी हा विषय 100%। त्याला पकडल्यानंतर आपण कोर्टामध्ये पण असंच जायचं आहे अलिबाग आणि त्याला नाही पनवेलला कुठल्याही प्रकारचा जामीन कुठलाही वकील त्याचे वकील घेणार नाही। त्याला फास्ट ट्रॅक 2-3 महिन्यामध्ये त्याला कुठलाही म्हणजे त्याला सपोर्ट न देता वकिलाने पण केस नाही घेतली पाहिजे। 2-3 महिन्याला त्याला फाशी होईल आणि त्याची पण पोरगी आपण काळजी घ्यायची। आपण काळजी समजा घेतलीच एखादं तर ते आपण तिथे कोणी नाही घेणार, कोणी घेऊ शकत नाही। कोण घेणार? अरे नाही घेणार कोणी पण। आपण काळजी फाशी 100%। तर फाशी ठीक आहे। आता तू समजावं लागला लवकर करा, ठीक आहे लवकर करा, एवढा वेळ नका। आरोपीला जमा करून ठेवू नका। याच्याबद्दल नाही का आवर्जून एक हे सांगा की ह्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे आपल्या उरण तालुक्यामध्ये।